आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगा टेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। नुकतेच भाजपच्या वतीने या प्रभागात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेदरम्यान भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील, लक्ष्मण नवलाई, मालन गडदे आणि गीतांजली ढोपे पाटील यांना बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले। पदयात्रेदरम्यान परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या। मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कार्यकर्ते आणि समर्थकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या भव्य पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ही पदयात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। नमस्कार, मी प्रशांत जिनगोंडा पाटील। भारतीय जनता पार्टीनं आम्हाला प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी दिलेली आहे। लक्ष्मण भाऊ नवलाई असतील, गीतांजली ढोपे पाटील असतील, मालनताई गडदे असतील, हे आम्ही दोन नवीन दोन जुने असे उमेदवार आहोत आणि आता अंतिम टप्प्यात आलेले आहे। इलेक्शन 2000 महापालिकेची 2026 इलेक्शन जी आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेले आहे। आम्ही आज प्रचार रॅली काढलेली आहे। ते प्रचार रॅलीला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक आम्हाला भरपूर मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि 16 तारखेला होणारा विजय गुलाल आम्ही उधळू नक्की। नमस्कार, जय श्रीराम। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज अंतिम टप्प्यामध्ये हे प्रचार दौरा या ठिकाणी आलेला आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे जे उमेदवार आहेत जे आमचे सहकारी प्रशांतजी पाटील, गीतांजलीताई ढोपे पाटील, मालनताई गडदे आणि मी लक्ष्मण नवलाई गेल्या 10-12 दिवसामध्ये संपूर्ण प्रभाग क्रमांक 17 मध्ये झंझावत दौरा करून प्रत्येक घराघरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत करत असताना नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे। ही निवडणूक नागरिकांनी आता हातात घेतलेली आहे। आता नागरिकांच्या मनामध्ये असं वाटतं की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मनपात भाजपा, राज्यात भाजपा आणि देशात भाजपा हा करण्याचा निर्णय सर्व नागरिकांनी या ठिकाणी घेतलेला आहे। कारण का गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सर्व नगरसेवक केलेली विकास कामे, या परिसरामध्ये असणारी छोटी मोठी विकास कामे, भुयारी गटार योजना असेल, विविध रस्ते असतील, गटारे असतील, लोकसंपर्क असेल, स्वच्छता असेल, या सर्व माध्यमातून आज नागरिक फार समाधानी आहेत। कारण का देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी करीत आहेत, राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस करीत आहेत। आपल्या सांगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली या 10 वर्षामध्ये 4 ते 5 हजार कोटीची कामे या ठिकाणी झालेली आहेत। आणि म्हणून आमचे सहकारी आम्हाला भाषण करणारे शेखर भाऊ इनामदार असतील, या ठिकाणी अन्य मान्यवर असतील, जे भाजपाची आमची कोर कमिटी असेल, या सर्वांच्या सहकार्यानं आज संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही सर्वच नगरसेवक इच्छुक उमेदवार या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचत असताना केलेल्या कामाच्या पोचपावतीवर आम्ही या ठिकाणी 100% निवडून येणार आहोत, त्याच्यामध्ये शंका असण्याचं कारण नाही। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, इतर पक्षामध्ये असणारे ते उमेदवार आणि भाजपाचे उमेदवार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। हे सुसंस्कृत असणारे आमचे उमेदवार, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे उमेदवार अनेक वर्षापासून या परिसरामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेसमोर जाणारे आमचे उमेदवार असल्यामुळं नागरिकांनी पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी स्वीकारलेले आहे। आज सकाळपासून या ठिकाणी शेवटची पदयात्रा या ठिकाणी चालू आहे। अनेक लोकांनी, अनेक आमच्या महिला भगिनींनी
भागाभागामध्ये ओवाळण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. याचाच अर्थ उद्याच्या 16 तारखेला आमचे सर्व असणारे उमेदवार 100% विजय होतील, याच्यामध्ये शंका असण्याचं कारण आहे. कुठल्या ज्योतिषाला विचारायचं या ठिकाणी कारण नाही. आणि म्हणून मी या सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, उद्याच्या 15 तारखेला जे कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आमच्या पॅनेलला घवघवीत यश मिळवून द्यावं अशी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. प्रभाग क्रमांक 17 मध्ये आज भारतीय जनता पार्टीची रॅली आहे. खर तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये आम्ही सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे, ज्यामध्ये लक्ष्मणभाऊ नवलाई, त्यानंतर प्रशांतदादा पाटील, मालनताई गडदे आणि मी स्वतः गीतांजली ढोपे पाटील, आम्ही रोजच फिरत होतो, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत होतो, त्यांचं असणारं आमच्यावरचं प्रेम बघत होतो. याचं कारण म्हणजे प्रभागात आम्ही केलेली कामं, त्याचबरोबर आमचे जे पंतप्रधान, लाडके आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेलं जे काम आहे भारतासाठी, भारताला जे नेलेलं आहे पुढं, यामुळं त्याचबरोबर आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ज्या योजना आहेत, अगदी लाडकी बहीण पासून त्या अनेक योजना, आयुष्यमान भारत पर्यंतच्या अशा सर्वच योजनांमुळे आम्ही लोकांमध्ये खूप प्रेमाचे आणि आम्ही आनंददायी देणारे असे झालो होतो. कारण त्यांचा आनंद आम्हाला, जे स्वागत ते करत होते अगदी आरती ओवाळून, आज तसंच फेरी ज्या वेळेला आम्ही प्रभागातून काढली त्यावेळेला आरती ओवाळून आमचं स्वागत केलं गेलं. आमच्यावरती प्रेम जे आहे त्यांचं ते दाखवण्यात आलं आणि यामुळे असं वाटतं की आमचा जो विजय आहे भारतीय जनता पार्टीचा तो निश्चित आहे. मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करेन की 15 तारखेला आपण सर्वांनी कमळासमोरील बटन दाबून आम्हा 4 जणांना विजयी करावं आणि आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला विजयी करावं. धन्यवाद.